मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा संकेत. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जूनपूर्वी शक्य. राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे संकेत दिले. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता असली तरी कर्जमाफी प्रक्रियेला अडथळा येणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आला. प्रशासनाने तयारी सुरू केली असल्याची माहिती समोर आली. लाडकी बहीण योजनेसाठी 730 कोटींचा निधी मंजूर. महिलांना दिलासा. मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारने 730 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. शासन निर्णय जारी झाल्यानंतर लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रात पाणी संकट तीव्र. अनेक जिल्हे टँकरवर अवलंबून. मराठवाडा, नाशिक, पुणे, लातूरसह अनेक भागांमध्ये पाणी टंचाई गंभीर झालीय. अनेक गावांमध्ये 12 ते 13 दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याचं समोर आलं. पुढील 48 तास महत्त्वाचे. राज्यात अवकाळी पावसाचा इशारा. हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही भागांसाठी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज दिला आहे. शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं. चंद्रपुरात वाघाचा हल्ला. तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा मृत्यू. चंद्रपूर जिल्ह्यात जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या 4 महिलांवर वाघाने हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. राज्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा. शेतकऱ्यांना सतर्कतेचं आवाहन. काही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचे वारे आणि गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. काढणी झालेल्या पिकांचं संरक्षण करण्याचा सल्ला देण्यात आला. खरीपपूर्वी 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची शक्यता. 35 लाख शेतकऱ्यांना दिलासा. प्रवीण परदेशी समितीचा अहवाल सरकारकडे सादर झाला असून खरीप हंगामापूर्वी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी लागू होण्याची शक्यता आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहनपर मदत मिळू शकते. लखपती दीदी अभियानांतर्गत 25 लाख महिलांना सक्षम करण्याचा संकल्प. राज्य सरकारने पुढील वर्षभरात 25 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचं उद्दिष्ट जाहीर केलं आहे. स्वयंरोजगार, बचत गट आणि प्रशिक्षणावर भर दिला जाणार आहे. पीएम किसान योजनेसाठी फार्मर युनिक आयडी बंधनकारक होणार. 2026 पासून पीएम किसान योजनेसाठी फार्मर युनिक आयडी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांची पडताळणी अधिक मजबूत होणार आहे. नाशिकमध्ये शेतकरी लाँग मार्च. विविध मागण्यांसाठी आंदोलन. शेतकरी संघटनांनी नाशिकमध्ये विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला. कर्जमाफी, हमीभाव आणि पीक नुकसान भरपाईच्या मागण्या प्रमुख होत्या. राज्यातील कांदा बाजारात मोठी घसरण. शेतकरी चिंतेत. महाराष्ट्रातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. उत्पादन खर्च निघत नसल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. सोयाबीन आणि कापूस उत्पादकांसाठी पीक नुकसान भरपाईची मागणी. अवकाळी पावसामुळे सोयाबीन आणि कापूस पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संघटनांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. सरकारकडे निवेदन सादर करण्यात आले. राज्यात मोफत भांडी योजनेची चर्चा. महिलांमध्ये उत्सुकता. ग्रामीण महिलांसाठी स्वयंरोजगार आणि बचत गट प्रोत्साहन योजनांतर्गत मोफत भांडी वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. अनेक जिल्ह्यांत अर्ज प्रक्रियेबाबत माहिती मागवली जात आहे. महाराष्ट्रातील धरणसाठा चिंताजनक. पावसाकडे सगळ्यांचं लक्ष. राज्यातील अनेक धरणांमध्ये पाणीसाठा कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. आगामी मान्सूनवर पाणीपुरवठ्याचं मोठं गणित अवलंबून आहे. राज्यातील दूध उत्पादक शेतकरी अडचणीत. दरवाढीची मागणी. दूध खरेदी दर वाढवण्याची मागणी राज्यभरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे. उत्पादन खर्च वाढल्यामुळे शेतकरी आर्थिक दबावात आहेत. ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित. नागरिक त्रस्त. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे अनेक गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला. शेतकरी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना पीक विमा अर्जासाठी अंतिम मुदतीचा इशारा.
खरीप हंगामासाठी पीक विमा अर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ आली असून कृषी विभागाने शेतकऱ्यांना वेळेत अर्ज करण्याचं आवाहन केलं आहे. महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम. आरोग्य विभागाचा सतर्कतेचा इशारा. राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान 42 अंशांच्या पुढे गेलं असून आरोग्य विभागाने नागरिकांना दुपारी बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. ग्रामपंचायतींना अतिरिक्त निधी. ग्रामीण विकास कामांना गती. राज्य सरकारने ग्रामीण भागातील विकास कामांसाठी अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. रस्ते, पाणीपुरवठा आणि मूलभूत सुविधांवर भर दिला जाणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना कृषी यंत्रसामग्रीवर अनुदान. कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने विविध कृषी उपकरणांवर अनुदान योजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात खरीप पेरणीपूर्वी बियाण्यांची टंचाई होण्याची शक्यता. काही जिल्ह्यांमध्ये सोयाबीन आणि कापूस बियाण्यांची मागणी वाढली असून पुरवठा कमी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कृषी विभागाने साठेबाजीवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शेततळे योजनेसाठी नवीन अर्ज प्रक्रिया सुरू. जलसंधारण विभागाने शेततळे योजनेसाठी नवीन ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. महिला बचत गटांना व्याजमुक्त कर्ज देण्याची तयारी. ग्रामीण महिला बचत गटांना व्यवसायासाठी व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याची माहिती समोर आली आहे. अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान. कोकण भागात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे आंबा बागांचे नुकसान झाले आहे. हापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. राज्यातील साखर कारखान्यांवर ऊस थकबाकीचा प्रश्न गंभीर. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी अद्याप पूर्णपणे मिळालेली नसल्यामुळे अनेक जिल्ह्यांत नाराजी वाढली आहे. संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला. राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीची मागणी जोरात. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी मानधनवाढीसाठी राज्यभर मागणी सुरू केली आहे. सरकारकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात पुन्हा गारपिटीचा इशारा. फळबागांना धोका. हवामान विभागाने काही भागांत गारपिटीची शक्यता वर्तवली आहे. द्राक्ष, डाळिंब आणि आंबा बागांना फटका बसू शकतो. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांकडून पुन्हा आंदोलनाचा इशारा. वेतन आणि इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. काही संघटनांनी सरकारशी चर्चा सुरू असल्याचं सांगितलं. ग्रामीण भागातील इंटरनेट आणि नेटवर्क समस्येमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान. अनेक ग्रामीण भागांमध्ये इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्क समस्या कायम असल्याने ऑनलाईन शिक्षण आणि सरकारी सेवा वापरण्यात अडचणी येत आहेत.